खरं तर बारामती विमानतळावर दादांच्या अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला आणि हा अपघात ज्या व्यक्तीने प्रत्यक्षदर्शी पाहिला ती व्यक्ती आपल्या बरोबर काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही सांगत होता, आवाज वगैरे येत होता, काय नक्की घडत होतं बरं ते? विषय कसा आहे, माग ज्यावेळेस कुरकुम मध्ये नाही का, हो कुरकुमच्या तिकडं सहजासहजी चाललो होतो. चालल्यानंतर ते वर होतं विमान. हो. विमान चालता सहजासहजी बघितलं, आवाज मारत होतं. आवाज मारत होतं आणि ज्यावेळेस इकडे यावेळेस जरा आवाज कमी केला. आवाज कमी केल्यानंतर की जेणेकरून ते काही एवढं कसं ऍक्सिलेटर दाबल्यानंतर ऍक्सिलेटर सोडला असं. म्हणजे त्या आवाजाच्या ह्याच्यानं सांगता तुम्ही? त्यावेळेस सहजासहजी मग धावपट्टी उतरलं का नाही, काय नक्की काय वाटतं? धावपट्टी उतरलं का डायरेक्ट खालीच गेलं असं? डायरेक्ट धडकून म्हणजे खाली आलं. कशाला त्या खालच्या पोर्शनला धडकला असं? घसरत घसरत पुढे गेलं. असा विषय झाला. म्हणजे ते अंतर जिथून ते छोटीशी वाट होती. वाट आहे तिथं धडकून सरळ सरळ गेला. त्यामुळे पार्ट पण जास्त लांब लांब खेचले गेले. बरोबर. म्हणजे धावपट्टीवर नाही आलं एवढं कन्फर्म आहे. कारण धावपट्टीवर जर आला असतं ना मित्रांनो, तर धावपट्टीवर काहीतरी खुणा दिसल्या असत्या आणि त्या खुणा तिथं काही जाणवत नाहीत. म्हणजे धावपट्टीपासून एक 20 मीटर अंतरावर खड्डा आहे, त्या खड्ड्यामध्ये ते लँड झालं आणि लँड होण्याच्या काही वेळ अगोदर त्याचा आवाज आला असं प्रत्यक्षदर्शी सांगते. तुमचं नाव काय? विक्रम. कुठून? जळूचे मत. जळूचे म्हणजे जवळच आहे, इथंच आहे. आता सध्या मी जे आहे ना ह्या धावपट्टीवर आहे, ज्या धावपट्टीवर ऍक्च्युली ते विमान उतरायला पाहिजे होतं, परंतु ते गर्दी बघा, त्या गर्दीच्या पलीकड खड्डा आहे आणि त्या खड्ड्यामध्ये ते विमान आहे ना कोसळलेलं आहे.